सगळ्यांना शुभ सकाळ. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. माझी चालू आहेत भाकरी, चपात्या झाल्यात बनवून. गणेशला डबा दिला. आज गणेश गेलेला आहे शाळेत. आज बरं वाटतं त्याला, मग गेला शाळेत. तर इकडे घातलेली आहे चुका, शेपू आणि आळूची पानं, म्हणजे मिक्स भाजी शिजत घातली आहे. त्यात थोडीशी तूर डाळ घातलेली आहे. काय काय जण काय करतात, हरभरा डाळ पण घालतात आपल्या आपल्या आवडीनुसार. शेंगदाणे अख्खे घालतात. तर भाजी शिजली, आता फोडणी घालायची आहे. त्याच्यासाठी मी घेतलेल्या मिरच्या भाजून. आत्ता थोडेसे शेंगदाणे कुटतात. थोडेसे शेंगदाणे ना मोठे ठेवायचे. आणि काय करायचं, कढईमध्ये मी तेल घातलं. हे केलेली कुटलेली मी आधी जिरं घालून घेतलं, लसूण थोडासा खोडून लसूण घालायचा आणि कुटलेली मिरची घातली, हळद अशी फोडणी घातली. आणि नंतर काय केलं, मी गरगडतानाच त्याच्यात थोडंसं बेसन पीठ घातलेलं होतं. नंतर थोडंसं मोठं शेंगदाण्याचं कूट घातलं. आणि भाकरी झालेल्या आहेत माझ्या इकडे बनवून. असं सकाळचं आज चपाती भाजी आणि चपाती भाकरी आणि चुक्याची भाजी बनवली होती. आणि हे केलेलं आहे गणेशच्या डब्यासाठी बनवली होती सकाळी, फ्लावर बटाटा मिक्स. तर तुम्ही चुक्याची भाजी कशी बनवता ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर कसं आहे, ह्याच्यामध्ये पालक पण टाकली ना, खूप छान मिक्स भाजी होती. चुका, पालक, शेपू आणि आळूची पानं ही सकाळी बनवली होती गणेशच्या डब्यासाठी, फ्लावर बटाटा मिक्स भाजी. तर त्याला आवडत नाही, पण दिली आहे मी आता बनवून. तर कशी वाटली फ्लावरची भाजी ते नक्की कमेंटमध्ये सांगा. नंतर बनवायची मला उपवासाला बटाट्याची भाजी. त्याच्यासाठी हे सगळं कुटून ठेवलं आहे आत्याने. आम्हाला द्यायचं आज वैरण आणायला, कारण मामा गेलेले आहेत आज बाहेर. त्याचं आता पटपट उरकतो आणि जातो वैरण आणायला. हे बघा, इथंच खाल्लं आहे, इथंच झोपली आहे. हाय का नाही निवांत मस्त. तर मग दुपारी जेवण वगैरे उरकलं. आत्यांचं चालू झालं होतं सारवण, कारण पावसामुळे सारवता येत नाही. हे बघा, खूप छान असं सारवल्यानंतर दिसतंय. आतली रूम सारवून घेतली आहे. आत्या काय करतात, रोज थोडं थोडं सगळीकडचं सारवत आहेत. आता हे झालेलं आहे सारवून झालं की शेवरी आणून शेळ्यांना हे करतो, टाकतो. जायचं आहे आम्हाला मुळा लावायला, उशीर होतोय मुळा लावायला. आणि इकडे कोंबड्यांना पण टाकलेलं आहे हे तांदूळ खायला. आत त्याच्याशिवाय कोंबड्या येत नाहीत. आम्हाला जायचं मुळा लावायला, त्याच्यामुळे त्यांना आत कोंडल्यात. आणि सगळ्यांना छान अशी शेवरी दिली आहे खायला. तर मग कसं वाटलं आमचं शेळी पालन आणि गावाकडचं वातावरण नक्की कमेंटमध्ये सांगा. तर भेटूया पुढच्या छान एका व्हिडिओमध्ये.